नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जर्नी जंक्शनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तू बघू शकतो आपण कल्याण रेल्वे स्टेशनला आहे. तर आज शुक्रवार आहे, सकाळचे जवळपास 4-5 वाजले. आज मी पुण्यावरून आलो आम्ही एका ट्रेननी इथं कल्याणला. आता कल्याणवरून आपण नाशिकला चाललो आहे विया कसारा घाट. तर पावसाळ्यात कसारा घाटचा व्ह्यू एक नंबर दिसणार आहे. तर व्हिडिओमध्ये स्टेट्यून राहा. आमची 6-6:30ला ट्रेन आहे इथून. तर आपण डायरेक्ट नाशिकला चाललो आहे आणि नाशिकवरून पण पुढं इगतपुरीला एक्सप्लोर करायला जाणार आहे बाईकवर. तर आज आपल्यासोबत आपला जुना पार्टनर आहे. लय दिवसांनी रोहन व्हिडिओमध्ये आलेला आहे. मागच्या बऱ्याच दिवसापासून रोहन नव्हता व्हिडिओमध्ये. तर आज रोहन पण आपल्यासोबत आहे आणि रोहनला आज थोडं नाशिक दाखवायचं आहे. सो बघू, आता ट्रेनची वाट बघतोय आम्ही. अजून एखादा तास आहे ट्रेनसाठी. तर लवकरच ट्रेन आली का कसारा घाट. मी खूप एक्सायटेड आहे कसारा घाटसाठी. लोणावळा तर अंधारात काही दिसला नाही, बट कसारा घाटसाठी एक्सायटेड आहे. लेट्स सी. बाय, आपण कसाऱ्याला पोचलोय. आता इथून पुढं कसाऱ्याचा घाट चालू होणार आहे. तर इथं 5-10 मिनटं आता थांबल गाडी. कदाचित पुश पुलचे इंजिन लावतील. बट आता आपण कसाऱ्याला पोचलोय. तर बघू शकता तुम्ही. लेट्स सी, एक्सायटेड फॉर घाट. जसं की माझ्या मागं बघू शकता तुम्ही, आपण इगतपुरी द फॉक सिटी इगतपुरीमध्ये पोहोचलो आहे. आपली ट्रेन जस्ट आता अराईव्ह झाली इथं मागं. इगतपुरीला पोहोचले. आता इथून पुढं कसाऱ्याचा घाट लय भारी होता, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळालाच असेल. तर घाट आवडला असं, घाटचं सेक्शन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट करा. आणि आता इथून आपण डायरेक्ट नाशिक रोड जाणार आहे. सो बघू, आता इगतपुरीला तर आलो आहे. फॉग एक नंबर झाला आहे. पावसात एकदा तरी हा वाला ट्रॅक करणं मस्त आहे. भारी वाटलं, म्हणजे रात्रभर जागरण केलंय तर त्याचा काहीतरी तर फायदा झाला आहे. मला माहीत नाही माझा आवाज किती जोरात येतोय, कारण की मागं खूप नॉईज आहे. बट जे आहे ते आहे. आपण आता इगतपुरीला आलो आहे. लेट्स सी पुढची जर्नी कशी होते. तर आम्ही आता इगतपुरीच्या रस्त्याने चाललो आहे. इथं पेट्रोलसाठी थांबलो होतो. बाय द वे, मला लोकेशची गाडी भेटली आहे. मी आता बाईकवर आलो आहे आणि आम्ही आता इथून इगतपुरीला चाललो आहे. रस्त्यात कुठं नाश्त्याला थांबलो होतो, थांबू. आता इथून 48 किलोमीटर आहे इगतपुरी. मी आता नाशिक रोडच्या आसपास आहे. तर बघू, जायला 1-1.5 तास लागेल. तर आपण इथून डायरेक्ट कॅमल पॉईंटला जाणार आहे. त्याच्यानंतर बावली डॅमच्या साईडनी इगतपुरीचा पूर्ण रूट कव्हर करणार आहे. सो बघू आता तिकडं किती वेळ लागतो जायला. रस्त्यात पहिले कुठेतरी नाश्ता करतो. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्यासाठी थांबलो होतो. बघू, कुठेतरी नाश्ता करायला थांबू आणि डायरेक्ट इगतपुरीला जाऊ. आज वातावरण चांगलं आहे नाशिकमध्ये, पाऊस वगैरे काही नाही, तर कदाचित चांगलं फिरता येईल. लेट्स सी, बघू. तिथे जाता येतं खाली. हा का, जायचं आपलं. वरती जाऊन.
आपण आपल्या पहिल्या पॉईंटला आलोय बाहुली डॅमला. पण आता आम्ही खाली बाहुली धबधब्याजवळ न थांबता थोडं वरती आलोय, कारण की खाली खूप गर्दी आहे, आज सॅटरडे आहे. तर माझ्या मागे एकदा व्ह्यू बघा. थोडं वरती आलं ना तुम्हाला बाहुली डॅमचा एक नंबर प्रॉपर व्ह्यू भेटतो. मी तुम्हाला व्ह्यू एवढं भारी व्ह्यू येतोय ना एकदम बाहुली डॅमचा इथून, एकदम पूर्ण प्रॉपर व्ह्यू येतोय. राहू दे की वरतीच. तर इथल्या पॉईंटला फोटोज वगैरे क्लिक केले छान. तर वरती एक धबधबा आहे गवांडे वॉटरफॉल म्हणून. मी 3-4 वर्ष आधी आलो होतो तेव्हा आम्ही गेलो होतो. तर बघू तिथे जर पाण्याची लेवल कमी असली तर आपण त्या वॉटरफॉलला जाऊ शकतो आणि तुम्हाला पण तो वॉटरफॉल दाखवतो. आता बाहुली डॅम पासून आपण थोडं वरती आलो ना वरच्या साईडला, तर आपल्याला इकडे पण एक वॉटरफॉल लागतं. तिकडे खूप गर्दी आहे, तर इकडे पाणी कमी आहे, तरी का आपण लहान पोरांना पण खेळायला घेऊन जाऊ शकतो. सो आपण ह्या वॉटरफॉलला पण येऊ शकतो. मी जो सांगतोय तो हा वॉटरफॉल नाही, माझा वॉटरफॉल अजून एक पुढे आहे. बट त्याचा अजून पाण्याची लेवल मी चेक करून बघतो तिथं जाता येईल का नाही. बट हा वाला वॉटरफॉल पण एक नंबर आहे, आपण इथं पण जाऊ शकतो. मस्त खूप छान आहे, इथं जाता पण आहे सगळे लोक. आमचे रोहन सर फुल फोटोग्राफी करताय. कसं वाटलं रोहन? आहे का नाही? पुण्यावरून आलेलं वरतीच आहे का नाही? एवढी रात्रभराची जर्नी वरती आहे पूर्ण. आम्ही रात्रभर लिटरली झोपलेलो नाही. फ्रायडेला ड्युटी करून निघालो, घरी गेलो आणि डायरेक्ट मी याच्या घरी गेलो. 12-12:30ला आम्ही निघालो. पहिली ट्रेन आम्ही 1 वाजता पकडली, त्याच्यानंतर दुसरी सकाळी 6 वाजता पकडली आणि आता आम्ही इगतपुरीला आहे. सो हे आमची तिसरं स्पॉट आहे. बट व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे, असली क्वालिटी फ्रेम दिसते ना एक नंबर, म्हणजे डायरेक्ट. आणि मी बऱ्यापैकी दरवेळेसच येतो आम्ही इकडच्या वॉटरफॉलला, कारण की बाहुली डॅम वगैरे. बट आम्ही खालच्या साईडला नाही जात. वरच्या साईडला जर आलं ना तर असले भारी भारी लोकेशन आहे ना, आणि तिकडे गर्दी पण खूप कमी आहे, कारण की खूप कमी लोकांना माहिती आहे. इथून पूर्ण वरती चढून गेलं ना तर भारी व्ह्यू पॉईंट आहे. तर आपण आता वरती पण जाणार आहे. तर बघू आपण अजून काय बघता येईल तर इगतपुरी साईडला. आणि इथून आपण जमलं तर मग कॅमल व्ह्यू पॉईंटला जाणार आहे. कॅमल व्ह्यू पॉईंटला वॉटरफॉल वगैरे नाही, बट जस्ट याचा व्ह्यू आहे दरी वगैरेचा. बट तो पण एक छान आहे. लय भारी फ्रेम आहे अशी पूर्ण, एकदम छान, एकदम शांत वातावरण आहे. असलं भारी दिसतंय ना. आम्ही 2-3 वर्ष आधी तेव्हा सगळे कॉलेजचे मित्र होतो, तेव्हा मी आपल्या जर्नी जंक्शनचा पहिला व्हिडिओ टाकला होता एकदम रँडमली 2-3 क्लिप्स जोडून. तर तेव्हा आम्ही इथं आलेलो होतो आणि आज आपल्या चॅनलवर आपण जवळपास 40 ते 50 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आणि आज नाशिकला, मी आता पुण्याला होतो सो नाशिकला येणं झालं, तर म्हटलं तिकडंच जावं फिरायला. फक्त आज रोहन आहे माझ्यासोबत. आणि रोहन, फ्रेम कशी ही पॉईंट कसा आहे? आम्ही लय वरती आलोय, बाहुली डॅम पासून एवढं वरती आलोय ना चढून, की पूर्ण टॉपला आहे. इथून पुढे गेलं तर माझ्या मते हरिहर वगैरेचा पण हे पूर्ण सिनरी एकदम क्लास दिसत आहे. मागचा डोंगर बघा, फ्रेम बघा. एक नंबर आहे, एकदम लय भारी, एक नंबर. आम्ही आता इथं बाहुली डॅमच्या इकडं खाली उतरलोय. आता इथून कॅमल व्हॅली जायचा प्लॅन चालू आहे. बघू आपण तिकडं कॅमल व्हॅलीला व्ह्यू कसा आहे. बट आता इकडं पाऊस वगैरे नाही चालू आहे, तर मला तिकडं जाऊ नाही वाटत आहे, कारण की कॅमल व्ह्यू पाऊस असल्यावर थोडं चांगला दिसतो. तो लेट्स सी काय करायचं आहे काय नाही, बघू. किती किलोमीटर हो? 11. जायचं का नाही मग? ठीक आहे, चलो. कॅमल व्हॅली जायचं ठरतंय. इथून बाहुलीच्या धबधब्यापासून 11 किलोमीटर आहे, इगतपुरीपासून 4-5 किलोमीटर पुढे येते. सो लेट्स सी, आपण आता कॅमल व्हॅलीला जाऊ. बघू आपण कॅमल व्हॅलीवरून व्ह्यू पॉईंट कसा आहे काय एकदा. यांच्यापेक्षा तिथे कमी राहील.
चढायला अवघड आहे ना थोडंसं. फक्त गाडी चालवायला येतो. नेक्स्ट पॉइंटला आपण आलोय कॅमल व्हॅलीला. थोडी गर्दी जास्त आहे. लेट्स सी लवकर आपण व्ह्यू घेऊ काहीतरी. आपण आलोय थोडं पुढे जाऊन बघू आपण काय आहे. सो बेसिकली हा कॅमल व्ह्यू पॉइंट आहे. आपल्या इगतपुरी हायवे कसारा घाट जिथून स्टार्ट होतो ना, तिथं एक ढाबा आहे, त्याच्या शेजारी आहे. तुम्हाला भरपूर गर्दी दिसून जाईल नेहमी. असला काही लोकेशन आहे इथलं. गाडीची अवस्था काय अशी झालेली आहे. आमची पण वाईटच आहे, खूप वाईट आहे. हा थोडा बरा दिसतोय कारण की मी गाडी चालवतोय, सो माझा जास्त खराब होतोय. बाकी काय नाही, छान आहे. आपण आज 2-3 पॉईंट कव्हर केले इथले. कॅमल व्हॅली पॉईंट, त्याच्यानंतर आपण बावली डॅम, बावली वॉटरफॉल, त्याच्यानंतर वरती पण 1-2 ठिकाणी गेलो. गवांडे वॉटरफॉलला पण गेलो. बट वॉटरफॉलला आपण मध्ये काय गेलो नाही. बट तुम्ही जर इकडे येत असाल तर तुम्ही गवांडे वॉटरफॉलला पण जाऊ शकता. आणि खूप छान आहे, सगळीकडे फिरलो वगैरे. बट एक गोष्ट असं वाटतं की इथं आता कॅमल व्हॅलीला आम्ही बघितलं, सगळे मोठे मोठे इथं बघा तुम्ही गाड्या कोणत्या कोणत्या लावल्या. सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या लावल्या आहे. सगळे मोठे मोठे सुशिक्षित लोक, शिकलेले लोक आलेले आहे. तिथंच मक्का खाताय, तिथंच काय खाताय, तिथंच घाण फेकताय, तिथंच सगळं. म्हणजे असं बघून वाईट वाटतं की आपण एवढी चांगली जागा बघायला आलोय, फिरायला आलोय, एवढा भारी व्ह्यू आहे, आणि कसं कोणाला तिथं घाण करू वाटतं नाही का. काही पण फेकलेलं आहे, म्हणजे पाण्याची बॉटल असो, म्हणजे जी साहजिक गोष्ट आहे की जी आपण डस्टबिनमध्ये टाकू शकतो, किंवा बॅगमध्ये कॅरी करून, पिशवीमध्ये कॅरी करून आपण घरी जाऊन डस्टबिनमध्ये टाकू शकतो. असल्या गोष्टीसुद्धा तिथंच फेकून द्यायच्या. आणि हे एवढं छान अशा निसर्गाला खराब करायचं, हे असं थोडं बघून थोडं वाईट वाटतं. तर तुम्ही पण कुठं जर फिरायला गेलं तर या गोष्टींची काळजी घ्या. बाकी सगळ्यांनी फिरा, मजा करा. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवू. आज आपण इगतपुरी पण 2-3 स्पॉट कवर केले, आणि हे खूप मेन स्पॉट आहे आणि खूप चांगले स्पॉट आहे इगतपुरीचे. आणि काही जे मोठे मोठे वॉटरफॉल आहे ते पावसाच्या जास्त पावसामुळे बंद केलेले आहे प्रशासनाने. सो आपण पण तिकडे जाऊन काही रिस्क घेतली नाही. तर आपण आज फक्त बावली डॅम आणि इकडचेच पॉईंट कव्हर केले. सो आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू. इथून जास्त काही प्लॅन नाही. आम्ही काल रात्रीपासून निघालो आहे तर आज आम्ही आता मी घरी जाणार आहे नाशिकला, आपलं त्र्यंबकेश्वरच्या पुढं. तो आज घरी स्टे करणार आहे आणि उद्या वापस रिटर्न पुण्याला जायचं आहे. मंडेपासून आपलं ऑफिस डेली चालू होणार आहे. सो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर खूप सारे चांगले चांगले व्हिडिओ अजून येणार आहे. आपण ऑलरेडी 40 ते 45 व्हिडिओ शेअर केलेले आहे आणि आपल्याला त्याचा चांगला प्रतिसाद पण भेटलेला आहे. सो आता आपले जवळपास 500-550 सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहे. तर लवकरच आपण याला 1000च्या पुढं नेऊ. सो असंच चांगलं चांगलं कंटेंट यूट्यूबवर मी टाकत राहील. तुम्हाला जे आवडतं तसं कमेंटमध्ये सांगा. काही गोष्टी नाही आवडल्या, काही बोलण्यात चुकलं तर तसल्या गोष्टी पण कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मी भेटतो तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. बाय. रोहन, जायचं घरी मग? मजा आली का? खूप मजा आली. वरती सगळं ओके. सगळं आम्ही एकदम घाईत, रिलॅक्स, काहीच केलं नाही, जास्त घाई नाही, काही नाही. एक पॉइंटला आपण घाई केली नाहीये, व्यवस्थित सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत, त्यामुळे खूप आवडला. बाकी फोटोज वगैरे टाइम भेटला काढायला, नक्की सगळे पॉइंट विजिट करा. सगळ्यांनी पॉईंट व्हिजिट करा आणि बस एन्जॉय करा. बाकी फक्त स्वच्छता आपण ज्या पॉईंटवर जाऊ तिथं कशी ठेवता येईल याची थोडी काळजी घ्या. बाकी बाय. Thanks for watching. Don't forget to follow for more epic journeys.